हाय सर्वांना. झाले जेवण? आमचे पण जेवण झाले. आता म्हणलं एखादा व्हिडिओ टाकावा म्हणून एक कंटेंट ते मी कंटिन्यू तुमच्या समोर घेऊन येणार आहे. पण त्याच्यासाठी ना मला थोडा वेळ भेटत नाही. वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळं मला हे असं मग कुण्या टायमाला व्हिडिओ काढावं लागायला तर अपलोड बी करायला भेटत नाही. पुन्हा मग अशी अडचण येईल बरं का. त्याच्यामुळं बिचकाळायले सगळं. एक रुटीन असती ना रोजची आपली, ती सगळी बिचकळून गेली आहे. असं झालंय, कळलं का? मी बघा तुमच्या समोर जे बोलत असते, जे मुद्दे घेऊन येत असते, त्याच्यामध्ये जर समजून घेतलं तर वाईट काहीच नाही बरं का. आता आपण डॉक्टरकडे जाता, त्या प्रत्येक आजारावर विलाज करून घ्यायला आपण थोडं जरी आपल्याला दुःख सुख असलं ना तर आपण डॉक्टर शिवाय आहे का पर्याय कुठला. मग त्या डॉक्टरकडे गेलं तर मग तुम्हाला जसं डॉक्टर म्हणेन तसंच करावं लागतंय का नाही. ही गोळी घ्या तर हीच गोळी घ्यायची, असं करा तर तसंच करायचं, तसं करा तर तसंच करायचं. अगदी म्हणजे डिलेव्हऱ्या हे ते सगळ्या गोष्टी आता तुम्ही समजून घ्या. लांबण कशाला लावू मी बोलायचं म्हणून बोलण्यासाठी. लांबण नाही वाटत मला मुद्द्याच बोल वाटतंय. मला जे आहे तेच बोल वाटतंय. असं दुसऱ्या काय करीत येतात, आशाला लावित येतात, एक पॉइंट धरीत येतात आणि त्या पॉइंटवर आता बोलन असं पूर्ण व्हिडिओ संपत आहे. आणि मग ते शेवटाला बोलत आहे. ह्या सोशल मीडियावर कंटेंट घेऊन येतात ना बाया, त्या शेवटाला बोलत आहेत आणि मी सुरुवातीलाच बोलते. जे एक पॉइंट मी तुमच्या समोर पुढं करते ना, ते पॉइंट मी अगोदरच बोलून बसते का नाही. तर आता मी बघा, मी जे आहे ते तुम्हाला सांगितलंय काय की बाबा मी एक कंटेंट कंटिन्यू घेऊन येणार आहे तुमच्या समोर. पण माझ्याकडे आता सध्या वेळ नाही. थोडस म्हणजे कसं बॅलन्स माझ्या स्वतःच थोडं असं बॅलन्स मध्ये नाही. माझ्या स्वतःच म्हणजे रुटीन कशी फिसकली आहे. म्हणजे झोपलं की झोपूनच चालली आहे, काम बी तसंच राहिलंय, अस्वस्थपणाच आल्यासारखं झालंय. म्हणजे का झालंय असेल का झालं असेल मला काही कळच नाही बघा. माझी तब्येत जास्त वाढल्यामुळं झालंय का काय की बघा, का मग झोपून तब्येतच जास्त वाढली आहे. काहीच कळ नाही. आळशीबाई झाले मी. मला ना झोपूच वाटायले नुसतं, कळलं का. हे असे कुठले मुद्दे काही एंटरटेनमेंट काही असं स्वतःला बी एन्जॉय नाही, काहीच नाही. म्हणजे मी सोशल मीडियावर ना होईल तेवढं ऍक्टिव्ह राहायला टाळाटाळी करायली आहे. हे खरं आहे. काय झालं असं मलाच कळ नाही. काय कंटाळा आला का लोक लय बोलायलेत म्हणून कुठंतरी मन लाजायलंय, काहीच पता नाही म्हणलं ना. पण सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह नाही, हे खरं आहे. मला बी कळायलंय. बायला झोपूनच सुधर नाही. आपलं ते जराशी भाकर तुकडा खाल्ला का नाही बघा, थोडस पोटात काही टाकलं का नाही, मनानं झोप लागायली आहे. मनानं झोप लागायली आहे. मग नवरा येतय तरी बी उठ वाटत नाही, नुसतं भूल दिल्यावर होतंय. आता मी बघा हे डोळे नुसते असे तट्टारून गेले तर मला असं म्हणजे मला बोलू वाटत नाही. कसं लोड पडल्यासारखं झालंय माझ्या डोक्यावर, माझ्या
ह्या माइंडवर, आणि कसं डोळ्यावर ताण आल्यासारखंच वाटायलंय मला. तर त्याच्यामुळं मी थोडीशी हायगाईच करायले, हे का नाही. कंटिन्यू मी कंटेंट घेऊन येईना, पण माझ्याकडे खूप छान कंटेंट आहे बरं का, आणि ते तुम्हाला सुद्धा आवडणार आहे. त्याबद्दल मी एक एक पॉइंट तुमच्या समोर मांडणार आहे. ते पॉइंट म्हणजे कंटेंट माझं कोणतं आहे माहितीये का, बघा ते काय व कामाख्या देवी आहे ना, कामाख्या देवी, त्या कामाख्या देवीची माहिती पूर्ण मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. आणि त्या कामाख्या देवीला आणि तिच्या योनीला महत्व एवढं जगभरात का आहे, काय आपल्या ह्याच समाजामध्ये त्या प्रत्येक बाईला त्या कामाख्या देवीमध्ये जे दिसतंय ते त्या प्रत्येक बाईला आहे. खरं आहे का नाही. म्हणजे त्या देवीचं नाव बी कामाख्या आहे. आता कामाख्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. एक तुम्ही बाईला कोणत्या नजरेनं बघता, कोणत्या पद्धतीने तुम्ही तिला एक नाव देता, नाव कोणतं देता सांगा ना. कामाख्या आणि बोलते मी नंतर. म्हणजे कोणती बाई कशी दिसते त्याच्यावरून पण ते नाव लोक ठरवतात बरं का. खरं आहे का नाही. मला काय म्हणायचंय, जर तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलं असेल तर कमेंट करून सांगा. बाईला आपला समाजातले काही लोक कोणतं नाव देतात. कामाख्या हे तर देवीचं नाव आहे, पण बाईला कोणतं नाव देतात पुरुष मंडळी. मी आता नाही सांगणार, मला मुद्दा घेऊन यायचे. मग मी आताच भांडफोड केलं तर मुद्द्याला काय त्याच राहणार आहे पुन्हा, अशी गोष्ट आहे. तोपर्यंत ज्या कोणाला माहिती असेल मला काय म्हणायचंय, तुम्ही बिनधास्त अंदाजा लावू शकता, कमेंट मध्ये सांगू शकता, त्याच्यात काय आहे. पण खरंच विचार करायसारखी गोष्ट आहे त्या कामाख्या देवीचं रहस्य आणि महत्व, आणि ते पण कोणत्या पद्धतीने कशाला किती देतात ना, ह्याच्यावर मला बोलायचं आहे राव. हो, बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांच्या नजरेत मला चुकीचं समजतात, आणि असे बरेच लोक एक वेगळ्या नजरानं बघतात मला. आता मी त्या कामाख्या देवीलाच पुढं करायले तुमच्या समोर, कळलं का. आता बघा, हे तू मुझको देख फिरसे देख कानात वाजायले. ह्या व्हिडिओ मध्ये मी तेच येतंय काय की बघा आता.